नमस्कार, माझं नाव सुशील. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जस्ट अनादर स्क्रीन प्ले. माझ्यासोबत आहे नचिकेत. ह्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या चित्रपटांचे स्क्रीन प्ले वाचून दाखवणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत. तर आज न्यूटन या चित्रपटामधले 2 सीन आम्ही वाचून दाखवणार आहोत आणि त्याबद्दल आम्हाला जे काय वाटतं ते तुमच्यासोबत शेअर करणार. सीन नंबर 3, इंटेरियर कॉलेज classroom day. An election commission officer, P.K. Mishra, age 50, is conducting a workshop for 40 men and women. There is an EVM machine on the table. Mishra. इंडिया का इलेक्शन दुनिया हैरान होकर देखती. 30,000 करोड़ का खर्चा, 84 करोड़ वोटर, 90 लाख पोलिंग बूथ. हर बार गिनीज बुक में हम अपना पिछला वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ के एक नया रिकॉर्ड बनाते. हमने साबित कर दिया है कि हमारी संसद में गुंडे भले ही चुन के आ जाए, मगर चुनाव में गुंडागर्दी नहीं कर सकते. क्यों? क्योंकि हम और आप इलेक्शन कमीशन के चुनाव अधिकारी ऐसे होने नहीं देते. वॉइस. चुनाव तक जिंदा रहेंगे तब ना. मिश्रा लुक्स स्टन. सम पीपल लाफ. मिश्रा. कौन बोला? सामने आइए. साइलेंस. मिश्रा. मुर्गा नहीं बनाएंगे भाई. लाफ्टर. मिश्रा रिगेन्स हिज कंपोजर. मिश्रा कंटिन्यू. देखिए, कल की घटना के बाद डर लगना स्वाभाविक है. इट इज ह्यूमन नेचर. ये प्रदेश माओवाद से ग्रस्त है. कल की घटना से उन्होंने चुनाव बॉयकॉट का ऐलान किया. बॉयकॉट. माओवादी हमारे संविधान और प्रजातंत्र को नहीं मानते. जो माओ ने चीन में किया वो उन्हें यहाँ करना है. माओ जी का कहना था कि राजनीतिक शक्ति बंदूक की नली से बहती. वहां बही होगी, यहाँ नहीं बहेगी. नक्सलियों को कोई हथियार अगर मिटा सकता है तो वो हथियार है ये वोटिंग मशीन. समझे? A lady officer raises her hand with trepidation. Mishra looks at her. मिश्रा. क्या समझे? Lady officer. सर, चुनावी हिंसा हुई तो. मिश्रा is getting a bit exasperated. मिश्रा. अव्वल तो होगी नहीं, हुई भी तो हम आपको कुछ होने नहीं देंगे. हर पोलिंग बूथ सेंसिटिव नहीं होता. जो लोग संवेदनशील इलाकों में जाएंगे, जैसे दंड करने जंगल, उनको पूरा सिक्योरिटी कवर मिलेगा. आप सिर्फ फ्री एंड फेयर इलेक्शन पे फोकस करें. चलिए बताइए, चैप्टर 1 पॉइंट नंबर 1.2 क्या है? A keen type professional, KTP, raises his hand. Mishra points to him. KTP. सर, प्रिसाइडिंग ऑफिसर का पोलिंग बूथ के 200 मीटर के रेडियस में पूरा कंट्रोल होगा. सबको उसका आदेश मानना होगा. मिश्रा लिफ्ट्स द मैनुअल. शाबाश. आप सबको भी ये मैनुअल घोट के पीना है. चुनाव के दिन मैनुअल देखने की नौबत नहीं आनी चाहिए. Am I clear? An officer raises her hand. ऑफिसर 1. सर, अगर पोलिंग बूथ पे माओवादियों का हमला हुआ तो हम क्या करें? मिश्रा. हीरो बिल्कुल मत बनना. जो बोले कर देना. चुपचाप वोटिंग मशीन दे देना. हम उस बूथ का चुनाव रद्द करके री इलेक्शन करवाएंगे. ऑफिसर 2. सर, अगर री इलेक्शन में भी उपद्रव हुआ तो? मिश्रा. तो फिर री इलेक्शन. न्यूटन. और सर, अगर री इलेक्शन में भी गड़बड़ी हुई तो? मिश्रा इज नॉट इम्प्रेस्ड. मिश्रा. क्या नाम है आपका? न्यूटन. जी, न्यूटन कुमार. न्यूटन. न्यूटन. वो एप्पल वाला न्यूटन. न्यूटन. जी. ऑफिसर्स इन द ऑडियंस लाफ. मिश्रा. 2 के बाद क्या आता है? न्यूटन. जी, 3. मिश्रा. 3 के बाद? न्यूटन. जी, 4. मिश्रा. गुड बॉय, बैठ जाओ. द ग्रुप laughs again. Scene number 4, exterior restaurant slash canteen day. P.K. Mishra sits alone at a table eating. Newton enters the restaurant slash canteen. When he spots Mishra, he walks to him. न्यूटन. क्या सर, सिंपल डाउट था, मजाक बना दिया आपने. मिश्रा. सवाल ऐसे पूछोगे तो जवाब भी ऐसे ही मिलेंगे. अच्छा छोड़ो. न्यूटन तुम्हारा असली नाम है? न्यूटन. जी. मिश्रा. पिताजी फिजिक्स पढ़ाते हैं?
न्यूटन लुक्स एट हिम askance. मिश्रा कंटिन्यू। मेरा पूछने से मतलब था कि न्यूटन नाम किसने रखा? न्यूटन, जी खुद मैंने. मिश्रा लुक्स सरप्राइज्ड. क्यों? न्यूटन, एक्चुअली मेरा नाम नूतन था, नूतन कुमार. क्लास में सब छेड़ते थे, इसलिए 10 बोर्ड के फॉर्म पे मैंने नू को न्यू और तन को टन कर दिया. मिश्रा, नू को न्यू और तन को टन, वाह। न्यूटन का न्यूटन, वाह वाह वाह। यार तुम तो कलाकार निकले। न्यूटन, क्यों? मिश्रा, बेटा न्यूटन नाम बड़ा भारी है। कोटिंग शेक्सपियर, ग्रेटनेस हैज बीन थर्स्ट अपॉन यू। न्यूटन, क्या सर, आप मेरी क्लास ले रहे हो? मिश्रा, लेन देन से भी ऊपर की बातें होती है। सुनो अब, पता है न्यूटन ने दुनिया कैसे बदली? न्यूटन, सर, पढ़ा है, ग्रेविटी, ऑप्टिक्स. मिश्रा, इतने सालों से आप न्यूटन हैं, असली बात तो पकड़ ही नहीं पाए। बेटा एक झटके में धरती आसमां बराबर कर दिया था उसने। अब पूछो कैसे? न्यूटन, कैसे? मिश्रा, होता क्या था कि पुराने जमाने में धरती के अलग और आसमां के अलग कानून होते थे। एक रूल होता था राजाओं के लिए, एक रूल होता था हम जैसों के लिए। पता है ना? न्यूटन, जी सर. मिश्रा, लेकिन एक ही झटके में न्यूटन ने दुनिया के तोते उड़ा दिए। नेचर के आगे कोई राजा नहीं, कोई फकीर नहीं, सबके लिए एक ही कानून। चाहे चांद पे जाओ, अमेरिका जाओ या कहीं मत जाओ, इनर्शिया में रहो। जब कुदरत अंबानी और भिखारी में भेदभाव नहीं करती तो हम कौन होते हैं, समझे? न्यूटन, थिंकिंग डीपली. मिश्रा, कौन से डिपार्टमेंट में हो? न्यूटन, अभी तक एलोकेट नहीं हुआ हूँ, प्रोबेशन पर डीएम दफ्तर में हूँ. मिश्रा, फिर इलेक्शन ड्यूटी पे कैसे हो? न्यूटन, रिजर्व में हूँ सर. मिश्रा, 12th मैन भी जरूरी है, हाँ? जैसे क्रिकेट फुटबॉल में। मजा आ रहा है नौकरी में? न्यूटन, जी. मिश्रा, बड़े भारी मन से जी बोल रहे हो। न्यूटन, अजीब सा माहौल है सारे दफ्तर का. कोई नाखून काटता है, कोई पत्ते खेलता है, कोई दिन भर ऊँगता रहता है. बिना रिश्वत कोई फाइल खिसकाने को राजी नहीं है. घर वाले और रिश्तेदार अलग परेशान करते हैं. जब भी मिलते हैं, ऊपर की कमाई कितनी है पूछते हैं. मिश्रा, देखो नया नया जोश है, तुम भी सीख जाओगे साल भर में। शुरू शुरू में सबको ऐसा ही लगता है। न्यूटन, सर सिर्फ पैसे कमाने थे तो कॉल सेंटर में नौकरी करता. आई वॉन्ट टू मेक अ डिफरेंस. मिश्रा, तुम्हारा प्रॉब्लम पता है क्या है? न्यूटन, कन्फ्रंटेशनल. मेरी ईमानदारी. मिश्रा, ये ईमानदारी का घमंड। देखो न्यूटन बाबू, आप ईमानदार होकर देश समाज किसी पे एहसान नहीं कर रहे। इट इज एक्सपेक्टेड ऑफ यू, समझे? न्यूटन लिसन्स. मिश्रा, ईमानदारी से मन हल्का होता है, भारी नहीं। मत लो दुनिया का लोड, सिर्फ अपना काम करो। देश की प्रगति अपने आप हो जाएगी। न्यूटन नोट्स, थिंकिंग डीपली. मिश्रा waits for Newton to resurface. Newton gets up to leave. मिश्रा, भैंस और ब्यूरोक्रेट में क्या फर्क है जानते हो? Newton looks askance. मिश्रा, भैंस गोबर करने की तनख्वाह नहीं लेती। अब चलो। They laugh. मिश्रा, इतना सारा ज्ञान दिया, पाव नहीं छुओगे? न्यूटन स्माइल्स पोलाइटली। Newton, सर मैं पाँव नहीं छूता. मिश्रा, आजकल के लौंडे तो हमारे जैसे ही है। Mishra laughs. Newton forces a smile. मिश्रा कंटिन्यू। सुनो, शादी हुई है? Newton, नहीं सर. मिश्रा, सोच समझ के करना, ये भी एक प्रकार का सेव ही है। चल, डिस्कशन साठी ओपन करूया। काय वाटलं Yes. नक्की? स्टार्टिंग पासूनच पिक्चर सुरू होतो तेव्हापासूनच मला जे डायलॉग्स आहेत आणि कॅरेक्टर आहेत यांच्यामध्ये ना एक रिदम जाणवला.
म्हणजे फक्त कॅरेक्टर्स मध्ये नाहीच, पण तो रिदम डायलॉग मध्ये पण आहे. हम्म. म्हणजे कुठलंही कॅरेक्टर म्हणजे ज्याची शेड पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ती लाऊड नाहीये. म्हणजे जरी दोघांचे विचार भिन्न असले तरी सांगायचा त्यांचा टेम्पो हा सेमच आहे. म्हणजे कधी कोणी कोणावर आवाज चढवत नाही. हम्म. आणि त्यामुळेच जसं संजय मिश्राचे जे सुरुवातीचे जे काही डायलॉग्स आहेत की तो व्हॉलेंटियर्सला समजून सांगतोय की भले सिस्टीम कितीही आपण नावं ठेवत असलो किंवा आपण संसदेत तो म्हणतो की जसं गुंड जरी निवडून पाठवत असलो, पण त्याची एक बाजू खूप स्ट्रॉंग आहे की त्याला माहिती की आपण जे काम करतोय हम्म. ते खूप महत्वाचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे होणं का गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते काम तो वर्षानुवर्ष करत जरी असला तरी त्याचं एन्थुझियाझम ते काम करण्यामागे तेच आहे. त्यामुळे त्याला जे क्वेश्चन विचारले जातात ते रुटीन क्वेश्चन आहेत की जर त्रास झाला इलेक्शनच्या वेळी किंवा जर हिंसा झाली तर काय करावं. आणि या प्रश्नांना तो युज टू आहे. म्हणजे कुठेही त्याचा टेम्पो चेंज होत नाही. हम्म. तर तो रिदम खूप मला आवडला ह्या सीन मध्ये नाही आणि ओव्हरऑल पिक्चर मध्येच म्हणू शकतो आपण. तर रिदम ही गोष्ट मला जाणवली डायलॉग आणि कॅरेक्टर्स मध्ये. हम्म. आणि तसा हा पूर्ण चित्रपटच चेंज ह्या शब्दावर खूप आहे. त्यात जेव्हा जो दुसरा सीन होतो जेव्हा राजकुमारराव कॅन्टीन मध्ये येतो, तर तो पूर्ण सीन चेंज ह्या शब्दावर पूर्ण सीन त्यांनी लिहिलेला आहे. बरोबर. न्यूटन तिथं बसतो तेव्हा पहिला प्रश्न हा पडतो की तुझं नाव न्यूटन कसं ठेवलं, म्हणजे तू नाव कसं चेंज केलं. मग परत मिश्रा त्याला सांगतो की ऍक्च्युअल न्यूटननं काय चेंज केलं. आणि परत तिसरा पॉइंट असा येतो की तू प्रामाणिक आहेस त्याचं घमंड नको करूस. म्हणजे तू बरोबर. असं दुसऱ्यांना चेंज करायला नको लावूस. तू स्वतःचं काम तू ते कर. बरोबर. येस, एक्झॅक्टली. आणि अजून म्हणजे माझा एक प्रश्न असाच होता की तो का बरं त्याला भेटायला आला मिश्रा. बरोबर. एवढी मोठी इन्सल्ट होत नव्हती त्याची की तो संजय मिश्राला भेटायला येऊन जाब विचारेल. एवढी मोठी इन्सल्ट नव्हती. जेव्हा संजय मिश्रा एवढा प्राऊडली सगळं भारतात बद्दल बोलत असतो की आमची लोकशाही एवढी मोठी आहे, आमचं इलेक्शन कमिशन एवढं चांगलं आहे, भले संसदेत आपण सगळे गुंडे निवडून देऊ, पण आपलं इलेक्शन कमिशन इलेक्शन मध्ये गुंडागर्दी होऊ देत नाही. तेव्हा न्यूटनला एक कुठं ना कुठं एक जाणवलं की हा एक माणूस आहे ज्याच्यासोबत मी माझ्या प्रामाणिकपणा जे माझा स्वभाव आहे तो मी शेअर करू शकतो. आणि जेव्हा तो संजय मिश्राला भेटतो तेव्हा पूर्ण संजय मिश्रा त्याचा पूर्ण तो गर्व असतो की मी खूप प्रामाणिक आहे, त्याला पूर्ण तोडून टाकतो. एवढं तो सीन एवढा त्या चेंज आणि त्याचा पूर्ण गर्व तोडण्यासाठी काफी आहे. आणि तो त्या सीन मध्ये तोडल्यामुळं पूर्ण पिक्चर मध्ये त्याच्यावर इम्पॅक्ट होऊन जातो. आणि एक अजून इंटरेस्टिंग फॅक्ट मला जाणवली या पिक्चर बद्दल किंवा ह्या सीन नंतर जे माइंडसेट चेंज होतं न्यूटनचं, कारण तो जो डायलॉग लिहिला गेलेला आहे की न्यूटननी काय केलं, तर सगळ्यांना सायंटिफिक रिझन्स माहिती आहेत. म्हणजे ते ऍपलचं उदाहरण जर म्हटलं आपण किंवा जसं तो म्हणतो ऑप्टिक्स, पण जो तो अर्थ सांगतो की आकाशाचे आणि जमिनीचे नियम वेगळे असायचे. म्हणजे काही लोकांसाठी वेगळे नियम, काही लोकांसाठी वेगळे नियम, ती दरी त्यांनी मिटवून टाकली आणि निसर्गासमोर सगळेच इक्वल आहेत हे सांगितलं. तर तो डायलॉग का महत्वाचा मला वाटतो, कारण ज्यांनी पिक्चर बघितला असेल तर आपण बघतो की तो एका खूप इंटेरियर एरियात जातो इलेक्शन घ्यायला. एक आदिवासी लोकांचा एरिया असतो, तो तिथं जाऊन त्याला इलेक्शन कंडक्ट करायचं असतं. ते कंडक्ट करताना त्याला जाणवतं की आपण तेवढे सिरियस नाहीये त्या लोकांच्या बाबतीत किंवा ते लोक जे वोट देतात आपल्याला, कारण त्याला ते प्रत्येक क्षणी जाणवू लागतं. म्हणजे जिथून स्टार्ट होतात की ते पहाटे 4 ला उठतात इलेक्शनच्या दिवशी आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही इथेच थांबा
आम्ही वोटिंग मशीन घेऊन जातो आणि वोटिंग करून आणतो, पण तो त्यालाही नाही म्हणजे त्याला स्टार्टिंग पासूनच विरोध व्हायला सुरुवात होते. आणि कुठेतरी मला असं वाटतं की त्याला ते जाणवायला लागतं की इथं सेम नाहीये. जे न्यूटननी केलं होतं सगळे समान सगळ्या गोष्टींसाठी, हा तर ते नाही होते. बरोबर. आणि कुठंतरी तो स्वतः जेन्युअनली न्यूटन बनण्याची प्रोसेस सुरू होते असं मला वाटतं. कारण कितीही प्रयत्न केले तरी ते इलेक्शन सक्सेसफुली होऊ द्यायचंच नाही किंवा ते कॅज्युअली घ्यायचं, असा एकंदरीत त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा अप्रोच असतो. पण तो शेवटपर्यंत जो ठाम राहतो की नाही, ते लोक आपलेच आहेत, ते आपल्या सोबत राहतात आणि जसं आपण सगळ्या गोष्टींवर आपला हक्क सांगतो तसंच तेही सांगू शकतात. त्याच्यामुळे ही एक स्वतःची न्यूटन बनण्याची प्रोसेस त्या डायलॉग मधून सुरू होते असं मला वाटतं, जेव्हा तो म्हणतो की उसने आसमान और जमीन के नियम एक ही कर दिए. येस. आणि ह्या मूवी मध्ये जे 2 कॅरेक्टर आहेत, एक संजय मिश्राचं आणि एक पंकज त्रिपाठीचं, हा. ते खूप वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे नोकरी करत आहेत. आपल्याला इंट्रोड्यूस न्यूटनच्या कॅरेक्टरला करण्यात आलं प्रेक्षकांसमोर, की तो आता नोकरी लागला आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह आता आपल्याला दिसत आहे की त्याने स्वतःचं नाव चेंज केलं, तो काहीतरी बदल करण्याचं ह्याच्यात आहे. पण जेव्हा संजय मिश्राचं कॅरेक्टर लोकांसमोर एवढ्या प्राऊडली सांगत असतं की आम्ही लोकशाहीमध्ये एवढी मेहनत घेतो वगैरे, लोकांसमोर तो सांगायला खूप असं प्राऊडली सगळं सांगत असतो. पण जेव्हा तो एकट्यामध्ये राजकुमार रावशी बोलतो, तेव्हा त्याचे स्वतःचे प्रॉब्लेम राजकुमार रावला पण कळतात की आपण इमानदारीचा ढिंडोरा पिटायचा नाही, आपलं काम करत राहायचं. माझं काम होतं ते मी केलं, लोकांना मोटिवेट केलं. आणि सेम जेव्हा तो पंकज त्रिपाठीला भेटतो, पंकज त्रिपाठी पण प्रामाणिक माणूस असतो, पण त्याचं पण एक सेटअप बसलेला असतो त्याच्या प्रामाणिक कामाचा. त्यामुळे जेव्हा पण तो न्यूटनला म्हणतो की तुमच्या इलेक्शनच्या पिकनिकसाठी मी माझे जवान मरू देणार नाही, माझं काम आहे ते प्रामाणिकपणे मी माझ्या चौकटीच करतोय, मी कुठं करप्शन केलं नाही, काय नाही. पण माझ्या चौकटीत मला एवढंच जाणवलं की मला माझे जवान मरू द्यायचे नाहीये तुमच्या इलेक्शनसाठी. आणि ह्याच्यात प्रत्येक गव्हर्नमेंट मधली एक सिस्टीम आणि अजून एक सिस्टीम समोर आणि त्याची तिन्ही कॅरेक्टरांचं एकच युएसपी होतं की तिन्ही कॅरेक्टर प्रामाणिक होते, पण त्यांचे टाइम लिमिट किंवा त्यांचं टाइम लॅब वेगवेगळ्या पद्धतीचं. म्हणजे दोघं जण आधी सिनियर होते, आता न्यूटनची जर्नी आपण जस्ट पाहिली. अशा पद्धतीने पूर्ण चित्रपट आहे. बरोबर. आणि त्याचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू पंकज त्रिपाठीच्या कॅरेक्टरचा हा बरोबर आहे, आपण तो चुकीचा म्हणू शकत नाही. कारण आपल्याला दिसतं की तो इलेक्शन कॅज्युअली घेतोय, म्हणजे वोटिंग वगैरे, तेव्हा आपल्याला कदाचित थोडंसं वाटतं की हा डार्क शेडवाला कॅरेक्टर आहे, याला उत्साह नाहीये. पण तसं नाही, कारण त्यांनी आधी खूप इलेक्शन बघितलेत. एक पार्टी निवडून येते किंवा दुसरी निवडून येते, पण कोणाचा तरी जीव जातो, पण सिस्टीमला काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण तो कॅरेक्टर एकदमच चुकीचं आहे किंवा एकदमच डार्क शेड असं म्हणू शकत नाही. म्हणूनच मी जे सुरुवातीला सांगितलं ना की कुठलंही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह शेडचा जे कॅरेक्टर आहे तो खूप एका रिदम मध्ये ते बसवले गेलेत. म्हणजे जे जास्ती लाऊड होत नाहीत, ते फक्त आपला मुद्दा येऊन सांगतात आणि पुढे जातात. दॅट्स इट. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? तुम्हाला जर ह्या सीनबद्दल काही जाणवलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.